भगवान बुद्धाने स्वतः संबंधी अथवा आपल्या धम्मासंबंधी अपौरुषेयतेचा दावा मांडला नाही. त्याचा धम्म माणसाने माणसासाठी शोधून काढलेला आहे. तो अपौरुषेय म्हणजे साक्षात्कारी स्वरूपाचा नाही. तो तर असे म्हणत असे की आपण इतर माणसांसारखेच आहोत. तो म्हणतो माझा संदेश म्हणजे माझ्या मताप्रमाणे मोक्षाकडे जाण्याचा एकमेव सत्य मार्ग आहे. त्याचे अधिष्ठान म्हणजे जगातील सर्व माणसांचा जगासंबंधीचा अनुभव. तो म्हणत असे की त्यात कितपत सत्य आहे हे पाहण्यासाठी त्यासंबंधी कोणताही प्रश्न विचारायला आणि त्याचे परीक्षण करायला सर्वांना स्वातंत्र्य आहे. कोणाही धर्मसंस्थापकाने आपल्या धर्माला अशा प्रकारची कसोटी लावण्याचे आव्हान दिलेले नाही. भगवान बुद्धाने न्याय शिकविला काय? भगवान बुद्धाने प्रेम मैत्री शिकविले काय? भगवान बुद्धाने स्वातंत्र्य शिकविले काय? भगवान बुद्धाने समता शिकविली काय? भगवान बुद्धाने बंधुता शिकविली काय? भगवान बुद्ध काल मासला उत्तर देऊ शकतो काय? बौद्ध धम्माची चर्चा करताना हे प्रश्न क्वचितच उपस्थित केले जातात. माझे असे उत्तर आहे की भगवान बुद्धाला एक सामाजिक संदेश द्यायचा होता. तो वरील सर्व प्रश्नांची उत्तरे देतो, परंतु ही सर्व उत्तरे आधुनिक लेखकांनी आपल्या लेखनात अगदी गाडून टाकली आहेत. भगवान बुद्धाचा धम्म समजण्यासाठी धम्म, अधम्म आणि सद्धम्म या तिन्हीही वर्गांची ओळख करून घेतली पाहिजे.